ओ पंजाबराव इकडे या. हो काय झालं? भूत भूत. हा पहिला पाय तर सुलटी. अहो राजश्री येते राजश्री. तुम्ही आहे ताई साहेब. आम्हीच. डोळे आहेत ना काही इकलेत? राजश्री बाई, पंजाबराव तुमचं काही काम होतं का? हा ना अहो, पोटात एवढा डबरा पडलाय. आम्ही संजयला शोधतोय. कुठे गेली ती संजय? संजू पूजा करतीये. हा. एक काम करा, तुम्ही खोलीत जा, मी माणसाकडनं पाठवते नाश्ता तुमचा. बरोबर. अच्छा सॉरी बरं का. ते काय ते फेस पॅक वगैरे लावलं ना त्यामुळे जर गोंधळ झाला. सॉरी. सॉरी. आलं. हे ध्यान कधी आले? संजूचे डॅडी. संजूचे डॅडी काल रात्री चालेत ते. हा तेच ते. आणि कुठं पराक्रम गाजवून आलेत? डोक्याला काय लागले? त्यांच्या घरी काहीतरी प्रॉब्लेम झालाय म्हणून 4-5 दिवस आपल्याकडे राहायला आलेत ते. राहायला आलेत? राजश्रीबाई, तुम्हाला काही प्रॉब्लेम आहे का? नाही पण ती जा फोबाड धुवून या आधी तुमचं, नंतर बोलू. हा जा. कार्यकारिणी मंडळाचा निर्णय अंतिम राहील याची सगळ्या पदाधिकाऱ्यांना कल्पना दिलेली आहे. आपण निश्चिंत असावं. आणि निविदांचं काय? निविदा व्यवस्थित भरून पाठवल्यात. त्यात जर काही बदल असतील तर मी प्रत्यक्ष आपल्याला भेटून सांगेनच. नाना राजश्री, काय चाललंय तुमचं? आईसे भाऊ काय चाललंय हे? तुम्ही असताना असं होऊच कसं शकतं? तुम्ही आम्हाला कसला जाब विचारताय काय? नाही, माफ करा आम्हाला. तुम्हाला बोलायची टाप आहे का आमची? पण हे जे काही चाललंय ते योग्य नाहीये बरं का. अहो आम्ही घरच्या मोठ्या सुनबाई आहोत. आम्हाला आमचा मान मिळालाच पाहिजे. काय झालंय काय? आमच्या धाकट्या जाऊबाईंचे पिताश्री पंजाबराव राहायला आलेत आपल्याकडे काल, आणि आम्हाला आज कळतंय. आईसाहेब, मागच्या वेळी तुम्ही घरी नसताना तिची ती येडी दोस्तीन कोणती मोना ती राहायला आली होती आपल्याकडे. आणि आज तिचे वडील संजीवनींच्या आई पण आल्यात मुक्कामाला. दिसल्या नाहीत का तुम्हाला? काय? आई काय चाललंय आईसाहेब? राजश्री, तुमची नेमकी अडचण कसली आहे? ते इथे आले तुम्हाला कळलं नाही का ते इथं राहायला आलेत याची? दोन्हीची अडचण असायचं काही कारण नाही तुम्हाला. एक तर ते मध्यरात्री आलेत तेव्हा तुम्ही झोपला होतात म्हणून तुम्हाला कळलं नाही. आणि दुसरी अडचण त्यांनी इथे राहण्याचा प्रश्न. तर ते आमचे व्याही आहेत, अडचणीत आहेत. आम्ही आसरा दिला त्यांना. तुमच्या आईचं गुडघ्याचं ऑपरेशन झालं होतं तेव्हा महिनाभर इथंच मुक्कामाला होत्या त्या ना? आमच्या मम्मीची गोष्ट वेगळी. मुक्कामाला होत्या ना, पण वेळी अवेळी येणाऱ्या माणसांचा पाहुणचार ढाले पाटलांना काही जड नाही. आणि याबद्दल आपण चर्चा करण्यासारखं काहीच नाही असं आम्हाला वाटतं. तुमचा दिनक्रम चालू द्या. नाना, हा, राजश्रींना आम्ही गप्प केलंय, पण या पंजाबरावच्या फॅमिलीला फार काळ पंखाखाली घेणं शक्य नाही आपल्याला. ऊस गोड लागला म्हणून मुळासकट उपटून खाणारी माणसं आहेत ती. चांगलं ओळखूनच आम्ही. त्यांना विचारा किती दिवस मुक्काम आहे.
किंबहुना सुचवा त्यांना की लवकरात लवकर इथून मुक्काम हलवणं मस्ट आहे. जी ताईसाहेब. चल की संजय, आम्ही आमच्या घरी बरं आहे बघ. अगं आली आहेस जरा लेकी जवळ तर राहा की. ये इकडं बस बरं. बस बस पटकन. चांगलं लेकीकडं आली आहेस तर लेकीकडं राहा, तूप रोटी खा, जाडजूड हो आणि मग जा तुझ्या वागोबा बरोबर तुझ्या घरला. तुम्ही करा ना, आम्ही निस्ताराचा हिसाब काय सुटत नाही बघ वाघोबाचा. नको संजय, आम्ही आमच्या घरला बरं आहे बघ. तुला कोणी काही बोललंय का ग? हा, एवढं लेकीकडं राहायचा चान्स मिळतोय तर राहा की. तुला आठवण येत नाही बाई माझी? येते की ग, आठवण येत नाही असं होईन का? आणि तसं बी आपण रोजच फोनवर बोलतोय की. पण हे असं तुझ्या घरला बसून खायचं म्हणजे लय जीवाव येत आहे बघ संजय. अगं काही बी होत नाही. थांब सर्वेश दादा ठेवा. दुपारच्या जेवणाला मी मदत केली तर चालेल का? अहो आमच्या पोटावर कशा पाय आणताय? आईसाहेब मला ओरडतील. सर्वेश दादा तुम्ही थांबा. तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, मी बोलते तिच्याशी. हा, तुम्ही जा आतमध्ये. जी. घरात पण कामं करावीच लागतात ना, मग इथं कशाला करायची? मस्त आली आहेस तशी राहा की. निवांत नाश्ता कर. बघ तुझी आवडते बिस्किट आहेत, ती मस्तपैकी खा. जेवणाचं बघू आपण नंतर. संजय, काय बी काम न करता आरामात बसून खायची सवय नाही बघ मला. आणि ती बी लेकीच्या घरला नाही बाई. अगं मी कधी बी असं आयतं बसून खाल्लं नाही बघ. माझी आई सांगून गेली, एक कोर भाकर खाल्ली ना तर 4 कोराचं काम करावं माणसानं. घरी जाऊन तुला 50 कोराचं काम करावंच लागणार आहे ना. आणि तू मला एक गोष्ट सांग, मी आणि साजेरी ते घरी असताना तुला महिन्यात 1 दिवस सुट्टी द्यायचो की नाही? वय देत होता की. आणि सुट्टी देऊन जी काय करत होता ती निस्तारता निस्तारता माझ्या नाकीनं येत होतं. असं वाटायचं कशा पायी मी ही सुट्टी घेतली असं. नाहीतरी तुझ्या सगळ्या पोरी आडग्याच आहेत आणि मी वाढलेलं एक्सटेन्शन आडग. गप ग संजय. नाही अग, माझ्या समद्या पोरी लई गुणाच्या आहेत बघ. गुणाच्या आहेत ना, मग तुझ्या गुणाच्या पोरींचं ऐकणार नाहीस होय ग? खाऊन घेतो नाश्ता. अगं पण संजय, आता जर तू खाल्ला नाहीस ना तर मी दुपारचं जेवणारच नाही बरं का. आणि तुला माहितीये, जो मैं बोलती हूँ वो मैं करती हूँ. बर. पण अगं तुझ्या डॅडींला लई भूक लाग. त्यांचा झालाय नाश्ता, तूच राहिली आहेस फक्त. पटकन खा, तोपर्यंत मी डॅडींची चौकशी करून येते. हा, अगं खा की. संजय, असं मला इथं एकटीला बसून नाही खायला जमायचं. ते आम्ही ज्या खोलीत थांबलोय का नाही तिथंच जाऊन खाते मी. ये बघ, तुला जिथं कम्फर्टेबल वाटेल तिथं जाऊन खा, पण खा. ठीक आहे, चल आता. ये चल, ये इकडं. इथं बस. बस इथं म्हणलं ना, बस गपचूप. हे घे आणि आता खाऊन घे पोटभर शांतपणे. हा, डॅडी कुठे गेले? अरे देवा, डॅडी. मी बघून येते त्यांना, तोपर्यंत हे संपव. हा, हे घे. हे घे रे. हे काय एवढेच? एवढेच? अरे फोकण्या, 10 दिवस खाशील ना वखेपर्यंत. अहो पण वायदा दिला होता ना मग. हा? पुरे राहू दे, अर्धा तरी द्या.
अरे फेकनिशा, जी भासवून हातामध्ये देईन. कोणी आम्ही? पंजाबराव सरकार. आणि सरकारकडे फंड कमी जास्त होत असतो. हा, अहो पण खानदानी माणूस म्हणजे काय पैशाचं झाड वाटलं का रे तुम्हाला? हलवलं की लगेच पैसे पडले. हा, जे आहे ते घ्या आणि फुटा. भाऊ तुम्ही मला विसरले वाटतं. मला एक ढेला दिला नाही. नाही नाही नाही, तुला विसरलो नाही. अरे तुला तर लय ध्यानात ठेवलंय. तुझ्यासाठी पेशल आहे. ये. इथं पोरीच्या घरात आहे म्हणून थोबाडलाय. बाहेर सापडला असता ना तर लाथा बुक्क्यान घालून तिथंच काढला असता तुला. तुझ्यामुळं माझा सगळा प्लॅन 12च्या भावात जाणार होता. माझ्या जावयानं तुझं थोबाड बघितलंय सीसीटीव्ही फुटेज मध्ये. एवढी का रे खास तुला स्वतःचं थोबाड दाखवण्यासाठी? कापड कशाला खाली केलं? बघ, माझा जावई आहे ना, तो लय टॅलेंटेड आहे. साधा सुद्धा इन्स्पेक्टर नाही, इन्स्पेक्टरचा इन्स्पेक्टर आहे तो. ACP आहे तो. जर या लफड्याच्या मुळाशी गेला आणि त्याला जर कळलं की मी स्वतःहूनच दरोडा पाडून घेतलाय तर केवढ्यात जाईन. हे बघा, आता इथनं लगेच सुटायचं. काय, भारत देश लय मोठा आहे, कुठे बी फिरा. फक्त इथं दिसायचं नाही. आणि दिसला तर तिथंच गाडी. चला सुटा आता. अहो भाऊ 1000 रुपये तरी द्या. पैसे पाहिजे? थांब, तुला मागच्या माळ्यातच काढतो. हा, बंदूक कुठे रे माझी? तिच्या पैसे पाहिजे म्हणजे. संजय, अगं तू काय करते इकडे मागच्या बाजूला? अगं बाय, खानदानी घरातल्या पोरांना असं मागच्या बाजूला येऊ नये. हा, एवढं मी समजा नका तुला. चल. डॅडी, खानदानी माणसांचे समदे नियम फक्त बायकांसाठीच असतात का? अंगाशी म्हणजे गाडवाला दिला मान आणि त्याला लगेच उच केले कान. असली गोष्टी माझ्या बरोबर नको. डॅडी, मी तुझा आज बी तुझे कान गरम करू शकतो. तेव्हा मापात बोलायचं. मापात? मी मापातच आहे हो. पण तुमचं काय काय आहे? काय 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 व्यवहार आहे. व्यवहार? कसला व्यवहार? आणि तो पण इथं असल्या जागी? तुझ्या प्रश्नांची उत्तर द्यायला मी बांधेल नाही, तरी पण ॲज अ डॅडी म्हणून मी देतो. तू आत्ताची लोक बघितली ना, ते आपल्याच गावातले. पैशांची मदत मागायला आलते. वासकाड आधी आपल्या पॅलेसला गेलते, तिथं मी नाही. मग हुडकत हुडकत वासकाड इथवर आले. आता मला सांग, आता एवढ्या मोठ्या लोकांसमोर अशी माणसं उभी करायची म्हणून त्यांना म्हटलं की मागच्या बाजूला या. आणि तुला तर माहिती, आपण घडल तेवढी मदत करतच असतो. पैसे देताना बघितलं ना तू. डॅडी, मी समद पाहिलंय आणि ऐकलंय बी. तुला मी ना संजय नको तिथं आपलं बिटकना खूपसाची वाईट सवय. जे ऐकलंय ते खोटं आहे समजून ज्या कानाने ऐकलंय त्याच कानाने सोडून द्यायचं. आधीच आमच्या आयुष्यात 1760 विघ्न आहे. तू 1761 नको आणू. अहो डॅडी, पण हे सगळं रॉंग आहे. काय रॉंग? रॉंगचं स्पेलिंग तरी येतं का संजय तुला? त्यानं काय फरक पडणार आहे? समजा मी सांगितलं तुम्हाला रॉंगचं स्पेलिंग, तरी तुम्ही जे रॉंग करताय ते रॉंगच राहणार आहे ना. डॅडी, आधीपासूनच जे झालंय ते बक्कळे. त्यात आणखी हा कुठानं कशाला पाहिजे अजून? नका एवढी होतीस माझ्या काळजाचा तुकडा. तळ हाताच्या फोडावानी जपले का तुला? सगळे कुटाने करून अख्ख्या दुनियाचा वाईटपणा घेऊन तुला ह्या घरात दिली. आणि आता
ढाले पाटलांची सून झाल्यावर, पोलिसाची बायको झाल्यावर स्वतःच्या डॅडीची तू उलट तपासणी घेतीयस? वा वा रे दुनिया वा. डॅडी, मी काय तुमची उलट तपासणी वगैरे नाही करत आहे, पण एवढं सुखासुखी घर असताना स्वतःच्याच घरावर दरोडा पडल्याचं नाटक कशाला करताय तुम्ही? पोरी, दगा आणि दगलबाजी हे दोन वेगळे शब्द आहेत. आम्ही केली ती दगलबाजी. खानदानी लोकांना लय धोरणीपणाने वागावं लागतं. आम्ही दगलबाजी केली म्हणजे तुझ्या भाषेत खोटं बोललो, पण ते करणं लय गरजेचं होतं. गरजेचं? 1001% गरजेचं होतं. माझ्यासाठी नाही, तुझ्याच आईच्या सुरक्षेसाठी. म्हणजे? सुभानराव झगडे नाव माहिती का तुला? नाही. कोण आहे हा? तेच तर ना, आपल्याला काय माहिती नाही. आपल्याला सगळ्या प्रश्नांची उत्तर मात्र पाहिजे असतं. तरी तुला सांगतो, हा झगडे लय मोठा सावकार, पण त्यापेक्षा जास्त गुंडच. तुझ्या त्या नालायक बहिणीच्या शिक्षणासाठी आणि फॉरेनला जाण्यासाठी त्याच्याकडनं कर्ज घेतलं होतं. त्याचं व्याज अजून फेडतोय मी. हप्त्याचे पैसे द्यायला जरा मागे पुढे झालं तर त्यांनी माणसं पाठवली. मग आम्ही आमचं वजन वाढवून 24 घंटेची मुदत घेतली. मग काय, मग परवाच संपली ना. आम्ही आयडिया करून पानबुंद्याच्या जर बाहेर पडलो नसतो ना, तर आमचा म्हणजे तुझ्या डॅडीचा मुर्दा पानबुंद्याच्या नाल्यात सापडला असता. डॅडी, खरं ऐकवत नाही ना, पण आम्हाला पानबुंद्यातून सेफली बाहेर पडणं लय गरजेचं होतं, म्हणून हे सगळं करावं लागलं. अहो पण म्हणून मग एवढं खोटं? डोक्यावर पडलीस का ग संजय? याला खोटं म्हणत नाही, याला धोरणीपणा म्हणतात. प्रेझेन्स ऑफ माइंड. आता तो झगड्या आपल्या पॅलेसवर वाकडी नजर टाकू शकत नाही, कारण तिथं पोलीस आहेत आणि आम्ही इथं शेफ. आम्ही बिळातल्या उंदरावानी दबकत बसलो नाही, इथं बसूनच आम्ही सगळी फिल्डिंग लावली. आता इथनं परत जाऊ तेव्हा पैशाची व्यवस्था करूनच जाऊ आणि त्या झगड्याचा तोंडार मारू. किती रक्कम आहे तुम्ही मला सांगा, मी देते. हाय का? अगं, या पंजाबरावच्या धामण्यांमध्ये खानदानी रगत आहे अजून. पोरीकडनं मदत घेऊ. त्याच दिवशी पंचगंगेत जीव नाही का देणार हा पंजाबराव? पण मग आईला हे सगळं माहिती आहे? तुझ्या आईच्या डोक्याचे तर हौत पूर्ण गळकीत. तिला जर कळलं असतं तर ती भाडाभाडा जावई बापून समोर उकली असती आणि मग आमच्या सोन्यासारख्या इमेजला पट्टा लागला असता. तिला असंच वाटतंय की दरोडा पाडलाय म्हणून. तेच राईट आहे. आता तू पचकू नकोस. नाही, तू तसं करणार नाही म्हणा. कसं आहे संजय, या जगात अशा लई गोष्टी आहेत की त्या फक्त तुला आणि मलाच माहिती. माझ्या तिन्ही पोरींमध्ये तू एकटीच बापावर गेलीस बघ. कारण तुला हे चांगलं माहिती आहे गुपित सिक्रेट कसं ठेवायचं, त्यासाठी ह्या बोटावरची थुकी त्या बोटावर कशी करायची, हे तुला चांगलं जमतं. हा, आता आजपासून हे नवीन सिक्रेट ठेवायचं जवळ. स्वतःच्या आईपासून, स्वतःच्या सासरच्यांपासून आणि सगळ्यात महत्वाचं स्वतःच्या नवऱ्यापासून. नाहीतर परिणाम एकच, तुझ्या डॅडीचं मेलेलं तोंड फाशी. नाना, मागच्या वेळेसारखं या वेळेला होतं कामा नये. नाही, मागच्या वेळेला काही तांत्रिक अडचणींमुळे आणि आयत्या वेळी ते 6 बंधू वाढले ना, त्यामुळे पदाधिकाऱ्यांचं जरा नाईलाज. आता एक्सप्लेनेशन नको नाना, आम्ही काय सांगतोय, या वेळेला दक्षता घ्यायची आहे. मागच्या वर्षी ठरलेल्या वेळापेक्षा 2 तास जास्त गेले होते आमचे. ताईसाहेब, या वेळेला आपला अमूल्य वेळ अजिबात वाया जाऊ देणार नाही आम्ही. आम्ही स्वतः जातीने लक्ष घालून 3च माणसं निवडलेली आहेत. आपण फक्त त्या 3च माणसांना प्रातिनिधिक स्वरूपात राखी बांधायची.
काही हवंय का तुम्हाला? मला नाही, चालू द्या ना तुमचं, चालू द्या. हा. अहो काय नाही हो, इथनं चाललो होतो, तुमचा आवाज ऐकला म्हणून आलो. हा. काय झाली का तयारी रक्षाबंधनाची? हो. हा. अहो संतांनी म्हणलेलेच ना, अहो बंधू भगिनींचा सोहळा पहावा, याची देही याची डोळा. कुठल्या संतांनी म्हटलंय असं? ते महत्वाचं नाही हो. पण वहिनी साहेब मला सांगा, म्हणजे हे रक्षाबंधन आहे ते कुठल्या बंधू राजांबरोबर, म्हणजे जतकडच्या का निपाणीकडच्या? कारण लग्नात काही ओळख झाली नव्हती ना, म्हणून आपलं विचारलं. सांगता का नाना? पंजाबराव, याच्याने तुम्हाला काही फारसा फरक पडेल असं मला वाटत नाही. नाही नाही, असं कसं? अहो खानदानी माणसाला आपले मूळ नातेवाईक कुठले कसे आहेत माहिती नको, नाही का वहिनी साहेब?